दोन्ही संघांना विनंती असेल की हा सामना एक षटकाचा राहणार आहे, याची आपण नोंद घ्यायची. कोणताही पॉवर प्ले नसणार आहे. अर्थात पंचांनाही विनंती असेल की लवकरात लवकर हा सामना चालू करायचा आहे. दोन्ही फलंदाज सज्ज होत आहेत. आण्विक 11 संघाची प्लेइंग 11 सज्ज होते. त्वरितच प्लस क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सुरेख आयोजन आजच्या दिवसाला पाहायला भेटते साहेब. जर तुम्ही पाहिला असेल आजच्या दिवसामध्ये शेवटच्या षटकांपर्यंत सामना खेचला जात होता आणि जर आजच्या दिवसाचा विचार केला तर ह्या स्पर्धेमध्ये एका गोलंदाजाने मेडन षटक टाकून 3 विकेटी हॅट्रिक साधली होती. रुपेश सारखा हा एक गोलंदाज होता. त्याचप्रमाणे दुसरा हॅट्रिक साधणारा एक गोलंदाजही नक्कीच आपल्याला पाहायला भेटला होता. म्हणजे या स्पर्धेत विचारलं तर एक मेडन षटक आणि एक 2 हॅट्रिक साधणारे 2 गोलंदाज होते. राहुल चला स्पीडअप घ्यायचंय. पंच चालू करायचंय. चला नाणेफेकी जितून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाज म्हणजेच ठरतोय तो आण्विक 11 संघाचा गोलंदाज प्रथम नाणेफेकी जितून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण की जर विचार केला तर ह्या मैदानावर संध्याकाळच्या सत्रात गोलंदाजी करणं कुठेतरी अवघड समजलं जातं. संध्याकाळचं सत्र खाडीलगतचं सत्र टिकवण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडनं झालेली चुकी चेंडू जाते घोषित स्वरूपात पूर्णपणे फायदा उचलण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं केला जातोय. पण कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं केला जातो. आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. 1 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फरकावी लागते ती 1. पहिला चेंडू 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू आणि 2 धावसंख्या. सुरेख फटका देखना फटका चेंडू जाते काऊ करण्याच्या क्षेत्ररक्षकाकडे गडी बाद होताना दिसतोय. मोठा फटका मोठी मछली जाळू नये. काय कमालीचा झेल पकडला क्षेत्ररक्षकाने. कमबॅक करताना पाहायला मिळाला. सचिन गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं शुभ आगमन झालं. उपजिल्हा प्रमुख शिवसेना चंद्रकांतजी चालके साहेब यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी सन्माननीय गणेशजी महाडिक असतील, अनिलजी चालके असतील, अविनाशजी चालके असतील, सुभाषजी चालके असतील, या सर्वांचंच SMPC प्रीमियर लीग 2025च्या वतीने सहर्ष हार्दिक 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 असं स्वागत. आणि जसं साहेबांचं आगमन झालं तसं मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायला भेटली आणि बॅक टू बॅक दुसरा मोहरा बाद होते का बघितलं जाईल. आणि बघता बघता मेगा फायनलच्या लढतीमधील 4थ्या चेंडूला दुसरा मोहरा बाद होत असताना तू चल मी आरो या परिस्थितीत. चला नक्कीच सुरेख आयोजन आपल्याला पाहायला भेटते. SMPC म्हणजेच जर विचार केला तर 4 गावांचा हा संघ नक्कीच या स्पर्धेत खेळत असताना दिसतोय. एका साईडला जर विचार केला तर शेडगेवाडी संघ, त्याचप्रमाणे मस्करवाडी 1, मस्करवाडी 2, त्याचप्रमाणे पाटीलवाडी आणि चव्हाणवाडी म्हणजे असे 4 गाव मिळून ठेवली गेलेली ही प्रीमियर लीग म्हणजेच SMPC स्पर्धा. म्हणजेच विचार केला तर काय होते बघितलं जाईल. आणि पंचांचा इशारा असेल, धावसंख्या नसेल आणि कुठलाही गडी बाद नसेल. कारण की असा नियम सातत्याने पाहायला भेटतो पनवेल सारख्या शहरामध्ये. कारण की स्ट्राईक रोटेट करण्याच्या माध्यमातून नॉन स्ट्राईकचा फलंदाज धावत जातो आणि समोरच्याला बाद करण्याचा प्रयत्न केला जातो. नक्कीच प्रशांत सर, ज्या पद्धतीने क्रिकेट पुढे चालला ना त्या पद्धतीने नवीन नवीन नियम असतील, नवीन नवीन बदल असतील, नवीन नवीन स्पर्धा असतील या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण येत राहत होता. तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न असताना, तिसरा धावेचा प्रयत्न असताना या ठिकाणी धावबाद होतो फलंदाजांनी. आव्हान ठेवलं जातंय ते आण्विक 11 या संघासमोर. केवळ 5 धावांचं अर्थात 6 चेंडूंनी 5 धावा जिंकण्यासाठी आव्हान असणार आहे ते आण्विक 11 या संघाला. खऱ्या अर्थानं आप्पा स्ट्रायकर्स या संघाचं आज दिवसभरात वर्चस्व राहिलं होतं. परंतु फायनलच्या मॅच मध्ये काहीशी पडझड होताना आपल्याला पाहायला मिळाली. जो फलंदाज फलंदाजी करत असताना रुपेश हावी ठरला होता, परंतु निराशजनक कामगिरी राहिली या फायनलच्या मॅच मध्ये. पाहूया मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे. कधी तर 6 चेंडू 30 धावाही होताना आपण पाहिले तर, आणि 6 चेंडू 1 धावी होताना आपण पाहिली नाही. त्यामुळे क्रिकेटला अनिश्चितीचा खेळ म्हटला जातो. 6 चेंडूंवरती 5 धावांची गरज असणाऱ्या आण्विक 11 या संघाला
आत्मविश्वासाने परिपूर्ण भरलेला सचिन याचा संघ खऱ्या अर्थानं मागील मॅच सेमीफायनलची खेळली आणि त्या मॅच मध्ये गोलंदाजी हाताळत असताना आत्मविश्वास दाखवला, एक हाताने झेल पकडला तर सचिन संघाला लीड करत असताना. नक्कीच जर विचार केला तर साळके साहेब कालच्या दिवसात गोठवली गावामध्ये एक स्पर्धा झाली होती, डे नाईटची स्पर्धा. तिथे दारावे गावचा गोलंदाज म्हणजेच कुल कॅप्टन म्हणून त्यांची गणना केली जाते सचिन नाईक या गोलंदाजाने 6 चेंडूंमध्ये 5 मोहरे बाद केले आणि एकही धाव संख्या दिली नव्हती. म्हणजेच कालच्या दिवसात दारावे संघ नक्कीच गोठवली गावामध्ये विजयाच्या दिशेने संपादित झाला होता. प्रथम क्रमांक नक्कीच कुठेतरी पटकावलं गेलं होतं. तीच ती दिशा आताच्या सत्रामध्ये या SMPC प्रीमियर लीग मध्ये पाहायला भेटते का नाही, कारण की 6 चेंडू डॉटी फेकले जातात, 6 चेंडूमध्ये 6 मोहरे बाद केले जातात आणि 6 चेंडूंमध्ये 6 षटकारही लावण्याचा विक्रम केला जातो. पण काय होते बघितले तरी खऱ्या अर्थाने प्रशांत सर, आपण एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं गेलं ना तर प्रत्येकाचे दिवस येतात आणि दिवस येत असताना सकाळी जो 5 रुपयाला जो वर्तमानपत्र मिळतं ना तोच किलोच्या भावाने संध्याकाळी 5 रुपयाला विकलं जातं. त्यामुळे वेळेला जपा, जिंदगी मौका कम और धोका ज्यादा देती है. त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि आपल्या गावाचं नाव मोठं करा. नक्कीच आपण आपोआप मोठं होणार आहात. नक्कीच जर वेळेला किंमत देणं खूप महत्वाचं असतं. जर विचार केला तर फरदीन काझी सारखा हा एक मोठा खेळाडू, ज्यावेळी त्याला खेळण्यासाठी घेतलं जायचं त्यावेळी प्रथम तो 12वे खेळाडू म्हणून नक्कीच त्याची गणना केली जायची आणि ज्यावेळी त्याला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी घेतलं गेल्यानंतर सुरेख क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं गेलं आणि पहिल्याच चेंडूला आपला आवाज बुलंद करत असताना दिसतो तो फलंदाजी करणारा संघ म्हणजेच अन्विक 11 संघ विजयासाठी करत असतील ती 5 चेंडू आणि 1 धावसंख्येची. नक्कीच प्रशांत सर, पहिल्याच चेंडूवरती दिशा नाही तर दशा बदलवून ठेवली चेंडूची. चेंडू आणि 4 धाव्यांसाठी चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 5 चेंडूंनी केवळ 1 धाव्यांची गरज असणार होती अन्विका 11 या संघाला. नक्कीच अजून खेळ संपलेला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत भाग्य करणं क्रिकेटच्या सत्रात कुठेतरी अशुभ समजलं जाईल. चला चेंडू पुरवा, चला चेंडू घ्या. नक्कीच संघाचे संघ मालक आणि संघाचे संघ नायक स्वतः फलंदाजी करत असताना आणि संघाला स्वतः विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना बघा काय पूर्णपणे रणनीती आखले आणि चेंडू जातो घोषित